नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल थंबनेल पाहून की सायली अर्जुनची गुड न्यूज आहे। हो, खरंच सायली अर्जुनची गुड न्यूज पाहायला मिळणार आहे, कारण सायली अर्जुनने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली, त्याचबरोबर पुन्हा लग्नबंधनात अडकले, पण अजून काही त्यांच्या संसाराला व्यवस्थित सुरुवात झालेली नव्हती। फायनली आता या केसमधून काही पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत आणि सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता गुड न्यूज आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर कल्पना पूर्णाजी या दोघींचा राग जो आहे तो कशा पद्धतीने कमी होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर सायली जी असते ती किचनमध्ये काम करत असते आणि अचानक तिला उलटी आल्यासारखं होतं, तेव्हा तिथे विमल असते, त्याचबरोबर तिथेच कल्पना, त्याचबरोबर अर्जुन सगळेजण असतात आणि विमल जोरात ओरडते, सायली ताई काय झालं तुम्हाला? सायलीला मात्र त्रास होऊ लागलेला असतो। कल्पना, पूर्णाजी सगळेजण बाहेर येतात। सायली मात्र खूपच कासावीस होत असते, तिला कळत नसते की तिला त्रास काय होतोय, पण तिला गरगरल्यासारखं होत असतं, त्याचबरोबर तिला मळमळत असतं। तेव्हा मात्र कल्पना, पूर्णाजी सगळेजण तिथं असतात, प्रताप असतो, अश्विन, प्रिया सगळेजण तिथं बसलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन हा कल्पनाकडे पाहत असतो, त्याचबरोबर प्रियाही अगदी धक्का बसल्यासारखं पाहत असते, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय असू शकतं। त्यावेळेस विमल म्हणते की सायलीताईंना अचानक असं का झालं, म्हणजे कशामुळे असं व्हायला लागला त्रास, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र विचारू लागते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की नाही माहिती मला कशामुळे असा त्रास होतोय, पण हा त्रास जरा जास्तच वाढत चाललेला आहे, हे सायलीच्या लक्षात येतं। त्यावेळेस तिथे अश्विन असतो, तो म्हणत असतो की नाही काहीतरी असंच झालेलं आहे त्याच्यामुळे हा त्रास होत आहे। मग अश्विन म्हणू लागतो की मला काय वाटतंय माहिती का, ऍसिडिटी झाली असेल त्यामुळे लगेच टॅबलेट देण्याची गरज नाही, असं अश्विन सर्वांच्या समोर सांगत असतो। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन दोघंही तिथं असतात। मग अश्विन सांगतो की सायली वहिनी तू आराम कर, आता थोडा आराम कर, तुला बरं वाटेल, हे सायलीला तो सांगत असतो, कारण वाढदिवसाच्या नंतर सायली आणि अश्विन यांचं नातं जे आहे ते जरा सुधारलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये तो जो बदल असतो तो झालेला असतो। अश्विन आता पहिल्यासारखं वागत नसतो, तर तो थोडासा वेगळा असतो, हे सगळं घडत असतं। तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन सायलीला घेऊन वरती येतो आणि सायलीला म्हणत असतो की काय झाले सायली, नक्की असा त्रास कशाने होतोय? सायली म्हणते की मला तरी नाही वाटत की ही ऍसिडिटी आहे, मला वेगळंच टेन्शन येतंय। सायलीला अर्जुन म्हणतो की आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया, मग आपल्याला कळेल। तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही हो म्हणतात। सायलीच्या पण पटकन लक्षात येत नसतं की नक्की असं कशामुळे झालेलं असेल, परंतु आता दोघांनी डॉक्टरांकडे जायचं ठरवलेलं असतं। परंतु इकडे अश्विन आता सध्या बोललेलं असतो की थोडं थांबा आणि त्यानंतर निर्णय घ्या, असं अश्विनचं म्हणणं असतं। मग सायली म्हणते की थोडंसं किचनमधलं काम राहिलंय, मी जाऊन करून येते, असं म्हणत सायली निघालेलीच असते। तेव्हा मात्र अर्जुन धावत येतो आणि अर्जुन म्हणतो की सायली काय चाललंय तुमचं, हे आराम करा बरं, पुन्हा गरगरायला लागलेला आहे, आपल्याला आता विचार करावा लागणार आहे, असं तो तिला सांगत असतो। परंतु सायली मात्र ऐकायलाच तयार नसते। मग सायली किचनमध्ये येते, त्यावेळेसही पुन्हा तिला त्रास होऊ लागतो। अर्जुन म्हणत असतो की काय चाललंय, मग अशी बेडरूममध्ये पण थोडं चालायला लागलं तरी त्रास झालेला आहे, हे चांगलं नाहीये, असं तो तिला समजवत असतो। परंतु इकडे सायली पुन्हा चक्कर येत असते, किचनमध्ये गेली तरी तिला त्रास होत असतो, तिला कळत नसतं की हे सगळं कशामुळे होतंय, हा त्रास का वाढलेला आहे, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो। त्यानंतर विमल तिथं असते आणि विमल सायलीला सावरते। तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन आता बसा, आता डॉक्टरांकडे जाऊन आलंच पाहिजे। कल्पना पण धावत आलेली असते, कल्पना म्हणत असते की काय होतं हिला, पण कल्पना आणि विमल यांच्या डोक्यातली चक्र मात्र सुरू झालेली असतात, कारण त्यांना असं वाटायला लागलेलं असतं की नक्कीच काहीतरी असं आहे की ज्यामुळं हा त्रास होतोय।
मग कल्पना विमल दोघीही एकमेकींशी बोलत असतात, सायलीला समजवत असतात. सायलीला त्रास होत असतो. सायली म्हणत असते की मला ना काय होतंय ना मला कळतच नाहीये, म्हणजे मला वेगळ्याच प्रकारचा त्रास होतोय, मला मळमळतंय पण, आणि मला समजतही नाहीये की हे सगळं काय आहे. असं सायली जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. सायलीला त्रास तर होत असतो, पण तो त्रास काय होत असतो ह्या गोष्टी मात्र माहिती नसतात. पण आता या त्रासातून मार्ग काढणंही तेवढंच गरजेचं असतं. कल्पनाला पण आता काळजी वाटायला लागलेली असते. कल्पनाच्या मनात ही सायलीबद्दल आता पॉझिटिव्ह गोष्टी येत असतात, त्यामुळं ती सायलीशी व्यवस्थित वागत असते. कारण सायली मनापासून सगळं करते. प्रताप तिला वारंवार समजवत असतो. अश्विनला फोन केला जातो, पण अश्विन काही फोन उचलत नाही, कारण तो इमर्जन्सी ऑपरेशनसाठी गेलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की अहो मला नक्की कळत नाहीये काय होतंय. अर्जुन म्हणतो की आता बास सायली, आता आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेले पाहिजे, असं अर्जुन सायलीला समजत असतो. प्रताप हे म्हणत असतो की आता अर्जुन वेळ घालवायला नकोय, तुम्ही दोघंही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, असं अर्जुनला प्रताप सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो चालेल, आणि मग अर्जुन म्हणतो की चल सायली बरं लवकरात लवकर गेलो पाहिजे. मग कल्पना सांगते की ते आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे जा घेऊन, मला वाटतंय की त्यांच्याकडे गेलं तर फायदा होईल, असं कल्पना सांगू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल मी त्यांच्याकडेच घेऊन जातो तिला, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना दोघेही बोलत असतात की नक्की काय असेल, आणि प्रतापही तिथे असतो. पूर्णाजी म्हणत असते बहुतेक मला तरी ना. तेव्हा कल्पना आणि विमल तिथे असतात. विमल म्हणते की हो मलाही तसंच वाटतंय. कल्पना म्हणते की नाही. पूर्णाजी म्हणते की नाही कल्पना, मागच्या वेळेस काय झालेलं होतं माहिती आहे ना तुला, उगीच असा विचार करू नको, नाही तर पुन्हा त्रास होतो, माहिती आहे ना तुला, असं म्हणत पूर्णाजी कल्पनाला शांत करते आणि म्हणू लागते की नाही एवढी अतिघाई करू नकोस, नाही तर पुन्हा पश्चातापाची वेळ येते, हे तर तुला माहिती आहे ना, त्यामुळं काहीही झालं तरी एवढी घाई करू नको. जोपर्यंत डॉक्टरांचे रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, असं कल्पना सांगत असते. आता सायली आणि अर्जुन दोघंही डॉक्टरांकडे आलेले असतात. मॅडम सायलीचं चेकअप करत असतात. सायलीचं चेकअप सुरू केलेलं असतं आणि सायलीला त्या म्हणत असतात की नक्की कधीपासून त्रास होतोय. सायली म्हणते की काल रात्रीपासून मला त्रास सुरू झालेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली त्यांना सांगत असते तिला काय काय त्रास होतोय, आणि मग डॉक्टर सांगत असतात की तुमचे रिपोर्ट आता आपण चेक करूया, मला तर माहिती आहे काय आहे, पण एकदा ब्लड टेस्ट वगैरे करणं गरजेचं आहे आणि प्रेग्नन्सी टेस्ट ही केली पाहिजे. सायलीला विचारलं जातं की किती दिवस झालेले आहेत, या सर्व गोष्टी विचारल्या जातात. तेव्हा सायली सांगते की 8 दिवस एक्स्ट्रा आहेत. तेव्हा मॅडम म्हणतात की तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे, कारण तुमच्याकडे गुड न्यूज आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे पाहतात. थोडेसे लाजरे बुजरे झालेले असतात, पण त्यांनाही कुठेतरी मनातून आनंद झालेला असतो. डॉक्टर म्हणतात की कन्फर्म आहे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली तिथेच डॉक्टरांच्या समोर एकमेकांचं अभिनंदन करू लागतात, कॉंग्रॅच्युलेशन करू लागतात, आणि डॉक्टरही त्या दोघांकडे पाहत असतात. म्हणजे एवढा आनंद यांना झालेला आहे. डॉक्टरांनाही आठवत असतं की 1 वर्षापूर्वी जेव्हा सायली आणि अर्जुन आपल्याकडे आले होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हे सगळं पाहून खरं तर धक्काच बसलेला असतो. आणि डॉक्टरही त्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि म्हणतात हो मागच्या वेळेसही तुम्हाला खूप आनंद झालेला होता, तेव्हा टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून झाला होता, पण आज तुम्हाला टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, या गोष्टीचाही आनंद झालेला आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि सायली आणि अर्जुन दोघंही पाहत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि डॉक्टर मग अर्जुनच्या हातात त्यांचे टेस्ट केलेले रिपोर्ट देतात. तेव्हा मात्र अर्जुनला खूपच आनंद होतो आणि तो त्या रिपोर्टकडे पाहू लागतो आणि सायलीही अर्जुनकडे पाहत असते. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही पाहत असतात आणि तिथेच डॉक्टरांच्या समोर खुश होऊन एकमेकांचं अभिनंदन करू लागतात. दोघंही खुश झालेले असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं. फायनली त्यांच्या आयुष्यामध्ये ही गुड न्यूज आलेली असते. दोघंही आई बाबा होणार असतात. आता दोघंही एकमेकांना छान पद्धतीने समजून घेत असतात. एकमेकांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आता त्यांना माहिती असतात आणि त्यांचा जो आनंद असतो तो खूपच वाढलेला असतो. त्यांना खूप छान वाटत असतं. फायनली कुठेतरी अर्जुन आणि सायली आता पुन्हा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अर्जुन आणि सायली दोघंही घरी येण्याची आता घरातील सर्वजण वाट पाहत असतात. प्रताप म्हणत असतो की अजून का आले नाही ते, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं प्रताप विचार करू लागतो. कल्पना म्हणत असते नाही हो, मला माहिती आहे काय असणार आहे, तुम्ही नाव
उगीच टेन्शन घेता, असं कल्पना प्रतापला सांगत असते. कल्पना विसरूनच गेलेली असते की तिनं सायलीचा रागराग करत होती, सायलीबद्दल चुकीचा विचार करत होती. ती ही गोष्ट विसरलेलीच असते. तिला माहितीच नसतं, तिला आठवतच नसतं की तिच्या डोक्यात जे काय चालू आहे ते काय आहे. कल्पना मात्र वाट बघत बसलेली असते. सायली अर्जुन हॉस्पिटलमधून येतात आणि सायली अर्जुन जेव्हा हॉस्पिटलमधून येतात तेव्हा आल्या आल्या कल्पना त्यांना दोघांना म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, आणि तिने तर मिठाई मागवून ठेवलेली असते. ती पेड्याचा बॉक्स उघडते आणि अर्जुन आणि सायली या दोघांनाही पेढा भरवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा हे काय आहे, तुला कसं कळलं? तेव्हा कल्पना सांगते की घरात ना आपल्या 3-3 स्त्रिया अशा आहेत की ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचे बोल आहेत ना तेच आम्हाला सांगतात की नक्की काय घडत आहे. तेव्हा मात्र इकडे सायलीला अर्जुनला दोघांनाही ती मिठाई भरवते आणि दोघांनाही खुश करते. अर्जुन ती मिठाई खातो आणि कल्पना मात्र स्वतःच्या हाताने दोघांना मिठाई भरवत असते. दोघंही जाम खुश झालेले असतात, दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि तेवढाच आनंद कल्पनालाही झालेला असतो. कल्पनाही तेवढीच खुश झालेली असते. सायली पण पेढा हातात घेते, कल्पनाकडे पाहत असते. फायनली सायलीला जो आनंद झालेला असतो ना तो गगनात मावेनासा असा आनंद असतो, कारण ती आई होणार असते आणि कल्पना आजी होणार असते, म्हणून तिला तो आनंद झालेला असतो. घरामध्ये छान असं सेलिब्रेशन करायचं ठरलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली या दोघांनाही सांगितलं जातं की तुम्ही दोघंही आता वरती जाऊन आराम करा आणि अर्जुनला सांगितलं जातं की सायलीची काळजी घे, सायलीला काय हवं नको ह्या सगळ्या गोष्टी तुला पाहायच्या आहेत हे सगळं अर्जुनला सांगितलं जातं. सायलीला अजिबात त्रास द्यायचा नाही, त्याचबरोबर तिच्याशी प्रेमाने वागायचं, हे सगळं कल्पना त्याला इन्स्ट्रक्शन देत असते. अर्जुन मात्र पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो की मम्मा मला कळत नाहीये की तू माझी मम्मा आहे का सायलीची आहे, कारण तू तिचीच काळजी करत आहे. मग कल्पना नंतर अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये जाते आणि अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये गेल्यानंतर तिने अर्जुनचा लहानपणीचा जो अल्बम असतो तो अल्बम घेऊन गेलेली असते आणि तिथे जाऊन तिला म्हणू लागते की सायली हा फोटो बघ बरं, तुला कसा वाटतोय, कारण मला असं वाटतंय की हा जो फोटो आहे हा फोटो आपण फ्रेम करून इथे लावूया. आधी विमल बरोबरही तिने डिस्कस केलेलं असतं, त्याचबरोबर डॉक्टरांचा फोनही तिला आलेला असतो की कल्पना ताई खरंच तुमची सून प्रेग्नंट आहे आणि ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत डॉक्टरांनीही फोन केलेला असतो आणि त्याचबरोबर डॉक्टरही जाम खुश झालेले असतात. इकडे कल्पना आता तो फोटोचा अल्बम घेऊन सायलीच्या रूममध्ये जायला निघते आणि सायलीच्या रूममध्ये जाऊन सायलीला विचारणार असते की यातला कोणता फोटो आपण बनवून लावूया, म्हणून तिने तो फोटो आणलेला असतो. त्यासोबतच इकडे कल्पना सायलीचं कौतुक करत असते, तिला खूप आनंद होत असतो. सायली आणि अर्जुन खाली येतात, ती सायलीला सांगत असते की सायली आता अजिबात हालचाल करायची नाही, तुला काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, मी तुझे भरपूर लाड पुरवणार आहे, तुला काय हवं नको ते सगळं पाहणार आहे. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे प्रियाचे मात्र तळपायाची आग मस्तकात जात असते. प्रियाला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. प्रियाला आता असं वाटू लागलेलं असतं की आपण चूक तर करत नाहीये ना, हे सगळं काय घडतंय, आपण अशा पद्धतीनं का वागतोय, हा प्रश्न प्रियालाही पडलेला असतो. आणि प्रिया मात्र म्हणत असते की माझ्याकडून चूक झाली का, मी लवकर ह्या गोष्टींचा विचार करायला हवा होता का, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण जे आहेत ते एन्जॉय करत असतात. कल्पनाचा जो आनंद असतो तो इतका असतो ना विचारच करायचा नाही. इकडे अश्विनही खुश झालेला असतो. अश्विनही सायली आणि अर्जुन या दोघांचं अभिनंदन करतो, त्यालाही खूप आनंद झालेला असतो, तोही खुश असतो. पूर्णाजीही म्हणत असते अगं कल्पना एवढं इन्स्ट्रक्शन नको देऊ, ती ना आई होणार आहे, ती आजारी नाहीये, तिला एवढं सगळं तू सांगत आहेस ना की असं नाही करायचं तसं नाही करायचं, पण अगं असा विचार कर ना की ती आई होणार आहे, उलट तिने हालचाल करणं कामं करणं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेवढी तिच्या शरीराची हालचाल होणार आहे तेवढं येणारं बाळ सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे, हे सगळं पूर्णाजी सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. अर्जुनही खुश झालेला असतो, म्हणजे फायनली सायलीच्या वरती जे सगळे घरातले चिडलेले असतात ते मात्र खुश होत असतात. अर्जुनला तर इतका आनंद झालेला असतो की अर्जुन स्वप्न पाहत होता इतके दिवस आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं असतं. आणि कल्पना मात्र आवर्जून अर्जुनला सांगत असते की हे बघ अर्जुन, काहीही झालं तरीही सायलीला अजिबात त्रास द्यायचा नाही, सायलीशी प्रेम
प्रेमाने वागायचं आहे, तिला कोणताही त्रास होता कामा नये, हे सगळं कल्पना बोलत असते. आणि मग सायली आणि अर्जुन यांच्यासाठी आता सेलिब्रेशनची तयारी चाललेली असते. अर्जुन आणि सायली वरती रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर सायली आणि अर्जुन पाहत असतात. अर्जुन सायलीच्या गालावरून हात फिरवत असतो, तिला मिठीत घेत असतो आणि तिच्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करायची तयारी त्याने केलेली असते. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि म्हणते की सॉरी, मी डिस्टर्ब नाही ना केलं, म्हणजे तुम्ही तुमचं चाललेलं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मम्मा, अर्जुनसाठी आणि सायलीसाठी ही गोष्ट खूप आनंदाची असते, कारण इतक्या दिवसानंतर सायलीच्या बाबतीत हे सगळं घडत असतं. कल्पना एवढी प्रेमाने तिच्याशी वागत असते, प्रेमाने बोलत असते आणि मग ती सायलीसाठी तिथं आलेली असते आणि ती सांगत असते की हे बघ, मी हे फोटो आणलेले आहेत, यातला कोणता फोटो आपण रूममध्ये लावूया सांग बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, तो तन्वीचा फोटो, लहानपणीच्या तन्वीचा फोटो समोर येता क्षणी इकडे अर्जुन आणि सायलीला तर धक्का बसतो. सायलीला कळलेलं असतं की ही तन्वी आहे. मग सायली पाहत असते, सायली म्हणत असते की नाही, असं नाही झालं पाहिजे आणि सायलीला त्रास होऊ लागतो, कारण अर्जुन तर म्हणत आहे की हा तन्वीचा फोटो आहे आणि अर्जुन त्या फोटोकडे पाहत असतो. त्याचबरोबर इकडे सायलीही त्या फोटोकडे पाहत असते. सायलीला एक वेगळाच आनंद होत असतो. सायलीला खूप छानही वाटत असतं. फायनली तो सुखाचा क्षण घरी आलेला असतो, म्हणून सायली तिथे पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कल्पना म्हणते की या इथे फोटो लावूया. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सायली उठली की तिला तो फोटो दिसणार आणि ती खुश होणार. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो. चैतन्य आल्यानंतर तर सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. त्यावेळेस चैतन्य विचारत असतो की हे सगळं काय आहे आणि मग चैतन्याला लगेचच कल्पना सांगू लागते, तुला तुझ्या मित्राने सांगितलं नाहीये काय आहे ते. तेव्हा मात्र अर्जुनकडे पाहत चैतन्य म्हणतो, काय झालं नक्की, काय सांगते मावशी, काय आहे हे सगळं, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे मावशी सांगते की अरे तू काका होणार आहेस काका, असं म्हणत चैतन्याला गुड न्यूज दिली जाते. चैतन्यही तेवढाच खुश झालेला असतो आणि चैतन्य म्हणत असतो की फायनली म्हणजे हा दिवस आलेला आहे. तर अर्जुन आणि सायली दोघंही तेवढेच खुश आहेत, दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर दोघंही आनंदाने अक्षरशः नाचत असतात. आणि इकडे कल्पनाही त्याहीपेक्षा जास्त खुश असते, कारण कल्पनासाठी ही जी गोष्ट असते ती खूप मोठी असते. कल्पनाला खूप आनंद होत असतो आणि फायनली हा जो दिवस असतो तो सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना खुश होत असते, चैतन्य खुश होतो. त्यानंतर आता कल्पनाचे म्हणजे अगदी तिचा उत्साह असतो ना, तो पाहण्यासारखाच असतो. कल्पना मात्र आता लोकर घेऊन येते आणि सायलीला म्हणते की सायली, मला एक सांग, कोणत्या रंगाचं स्वेटर विणायला घेऊ, म्हणजे मुलगा झाला तर हे ब्ल्यू कलरचं आणि मुलगी झाली तर पिंक, का ते टिपिकल वाटेल, तू मला सांग ना, मला ना कळत नाहीये ग, म्हणून मी तुला विचारत आहे. म्हणजे तुला काय वाटतं, तुला जो कलर आवडतो ना तो आपण करूया का. मला काय वाटतं माहितीये का, बाळ जेव्हा पोटात असतं ना त्याच्या ज्या सगळ्या आवडीनिवडी असतात ना ते आईकडून ते बोलून घेत असतं. मला काय वाटतं माहितीये का, तू मला सांगावं की कोणत्या रंगाचं स्वेटर विणलं पाहिजे. मग इकडे सायली सांगते की आई, आपण कोणत्याही रंगाचं विणलं तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्ही जे करताय ना ते खरंच खूपच मोठं आहे. हे सगळं कल्पनाला सायली सांगत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कल्पनाने आता आणखी एक सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं असतं. म्हणजे सेलिब्रेशनचा पाऊसच असतो सुभेदारांच्या घरी, त्याबद्दल काही शंकाच नसते. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते की आता मॉम टू बी आणि डॅड टू बी हे जे बॅच असतात ना ते तयार करायचे आणि सायली आणि अर्जुनचं जंगी सेलिब्रेशन करायचं. आणि मग सायली अर्जुनसाठी मस्त असं खाली हॉलमध्ये डेकोरेशन केलेलं असतं, छान अशी सगळी तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी फुगे फुगून हे सगळं डेकोरेशन करून तर कोणीतरी येणार ग हे गाणं लावलं जातं आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात, नाचत असतात. फायनली सायली अर्जुन आई बाबा होणार आहेत आणि या एका गोष्टीमुळं सुभेदार कुटुंबामध्ये जो आनंद झालेला असतो सगळ्यांना तो मात्र पाहण्यासारखा असतो. सगळं सुभेदार कुटुंब हे खुश झालेलं असतं आणि सगळेजण नाचत असतात, बागडत असतात, उड्या मारत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की कल्पना, मला कळतच नाहीये की तुझा जो आनंद आहे ना
तो नक्की काय सांगून जातोय, कारण तू इतकी खुश आहे ना बास, म्हणजे मी कधीच तुला एवढं खुश पाहिलं नव्हतं, एवढी खुश तू आज आहेस, असं म्हणत प्रताप जो आहे तो कल्पनाला बोलत असतो. आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असते की अहो मी ना खरंच खूप खुश आहे, मला ना खूप आनंद झालेला आहे, मी आजी होणार आहे. तेव्हा अर्जुनने तर सायलीला उचलून घेतलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. अर्जुन म्हणत असतो की फायनली आम्ही दोघं आई बाबा होणार आहोत. तेव्हा कल्पना म्हणालेली असते की हो, तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात, दोघांच्याही जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मॉम डॅड, मी तुमच्या संस्कारात वाढलेलो आहे, त्यामुळं माझ्या बाळावरही मी असेच संस्कार करणार आहे, असं अर्जुन सांगत असतो. एवढं छान असं हे सगळं वातावरण असतं, सगळे खुश असतात, आनंदाने उड्या मारत असतात. आणि हा जो आनंदाचा प्रसंग असतो तो एन्जॉय करत अर्जुन हा सायलीला उचलतो आणि सायलीला उचलून रूममध्ये घेऊन येतो. अर्जुन सायलीला बेडरूममध्ये घेऊन आलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन जाम खुश असतो. सायलीला म्हणत असतो की आज मी खूप खुश आहे. सायली पण म्हणत असते की हो, मीही खूप खुश आहे, आपल्या बाळावरती आपण छान संस्कार करायचे आहेत. हे सगळं बोलणं त्या दोघांचंही चाललेलं असतं आणि दोघंही खूपच खुश झालेले असतात. त्याचबरोबर इकडे कल्पना ही सायलीवरचा सगळा राग विसरून सुभेदारांच्या घरामध्ये आता दिवाळी दसरा साजरा होऊ लागलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.